याच्यात म्हटलंय का टाइम्स ऑफ महाराष्ट्र ना बातमी कुठली होती? टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे. ते बातमी वाचून न्यायालयानं त्याचा विचार केला, काय नुकसान होतंय, कशा प्रकारचा त्रास लोकांना होतोय. खरं तर न्यायालयाचा आम्ही अवमान करू इच्छित नाही, पण रोज 12 आत्महत्या होते ज्याच्या बातम्या ते न्यायालयाने एकही आदेश आतापर्यंत काढला नाही. रोज आमचा शेतकरी मरतोय. म्हणजे न्यायालयाकडून आम्हाला या अपेक्षा होत्या का इथं मरणाऱ्या शेतकऱ्याच्या एकंदरीत बातम्यावरून एकही न्यायालयाने एकही आदेश काढावा नाही आणि त्या आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही बसलो. तर एका दिवसात आदेश न्यायालय काढतं कसं, याचाही खऱ्या अर्थानं आता चिंतन मंथन केलं पाहिजे. तसा तर प्रोटोकॉल आहे का न्यायालयाच्या बाबतीत आपण काही बोलू नये, पण दिवसांदिवस हा प्रकार जर वाढतच चालला तर मला वाटतं लोकशाहीच आता घातक ठरेल की काय. अशा प्रकारची अवस्था न्यायालयाच्या माध्यमातून होत असेल तर हे अतिशय वाईट आहे. एका बातमीवरून न्यायालय आदेश करतं, निर्णय घेतं. आम्ही ते सगळे मानायला तयार आहे. पोलिसात आम्ही सांगतोय आम्ही इथून तुम्ही मनात तिथं जायला तयार आहे, पण व्यवस्था तुम्हाला जेलाची करावी लागेल. आम्ही इथून हटायला तयार आहोत. आमची व्यवस्था जेलात आपण करावी. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आम्ही हे जेल भरो आंदोलन करायला तयार आहे किंवा इथून हटायला तयार आहे, पण पोलिसांनी आम्हाला इथून कोर्ट न्याय आमच्या जेलात नेण्याची व्यवस्था करावी. बरोबर आहे ना? जेवढी ताकद आहे तेवढी वापरा. आम्ही हात वरते करून सरेंडर हो तयार आहे. तुम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करा, आम्ही करतो, पण व्यवस्था जेलात करावी लागत. बरोबर का नाही? म्हणून आता आपण पोलिसांची वाट पाहू. पोलिसांची वाट पाहून त्याचं जेल आपल्याला नेण्याची ती काय व्यवस्था करते, कारण कोणाजवळच गाड्या घोड्या नाहीये. आम्ही इथं थांबायची आमची मानसिकता नाही. न्यायालयाचा अपमान आम्ही करू इच्छित नाही, परंतु आता इथल्या सगळ्या व्यवस्था इथून आम्हाला कुठं न्यायचं आहे ते पोलिसांची जबाबदारी आहे. ती पोलिसांची जबाबदारी त्यांनी पूर्ण करावी. प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही मनात त्या गाडीत बसायला तयार आहे, तुम्ही ते व्यवस्था करावी. बरोबर आहे? राजू शेट्टी 2 शब्द बोला.